आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फाईल पार्क आणि अनपार्क. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की माझ्याकडे आलेली फाईल किंवा सिस्टममध्ये असलेल्या फाईल सर्च कशी करायची किंवा टपाल सर्च कसं करायचं. तर आपल्याला माहिती आहे आपला जवळपास 70% 80% वेळ जो टपाल सर्च करण्यामध्ये जातो. परंतु जेव्हा आपण UFS सिस्टम लॉन्च करू त्यावेळेस आपल्याला तो वेळ वाचवण्याचा आहे. कसं वाचणार आपण त्यामध्ये बघा. आता मला सर्च करायचं, कसं सर्च करणार मी त्यामध्ये बघा. फाईलमध्ये जाणार. ठीक आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ॲडव्हान्स सर्च ऑप्शन दिसतं सगळ्यांना. रिसिप्टचं आणि फाईलचं पहिले मी रिसिप्ट सर्च करतो. ठीक आहे. रिसिप्टला मी क्लिक करतो की यामध्ये मला ॲडव्हान्स सर्च ऑप्शन दिलं. काय काय सर्च करता येईल मला फाईल रिसिप्टमध्ये. कुठला कॉम्प्युटर नंबर आहे ते असं चालेल मला, किंवा रिसिप्ट नंबर माहिती असेल तर रिसिप्ट नंबर टाका, किंवा विषय माहिती असेल तर विषय टाका. ठीक आहे. तर ते विषय समजा मी विषय टाकतो त्यामध्ये UFS. ठीक आहे. आणि सर्च करा. तर काय माहिती का UFS नावाने तयार झालेलं सगळं फाईल रिसिप्ट त्यामध्ये दिसेल मला. लक्षात ठेवा. म्हणजे UFS नावाने तयार झालेलं सगळं जे आहे त्या रिसिप्ट मला यामध्ये सर्च झालं. समजा आता मला बघायची कुठे पेंडिंग करंटली विथ कुठे ते पण दाखवतो बघा. MD राजू ॲडमिन मध्ये आहे, खाली सेक्शन मध्ये आहे, दिनेशकडे आहे, रॅमीकडे आहे, लक्ष्मीकांतकडे आहे, कपिलकडे आहे. अशा प्रकारे ती रिसिप्ट कुणाकडे पेंडिंग आहे तुम्हाला ते आत्ताच्या आत्ता दिसून देईल. ठीक आहे. त्यामध्ये आणखीन काय काय दाखवत त्यामध्ये. ठीक आहे. डिटेल्स पण बघता येईल तुम्हाला. डिटेल क्लिक केल्यानंतर हे डिटेल आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये फाईल म्हणजे आपण जे मेटा टाकलं होतं डेटामध्ये दिसेल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर नंबर दिसेल, रिसिप्ट नंबर आहे, सब्जेक्ट आहे, लोकेशन आहे. ठीक आहे. सेंटर कोण आहे, सेक्शन कुठल्या सेक्शन मध्ये आहे, सेंट ऑन केव्हा पाठवली होती, किती वाजता पाठवली होती. ठीक आहे. फॉरवर्ड रिमार्क काही आहेत का त्यामध्ये, आणि करंट लिमिट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये कळेल. नॉर्मली आपल्याला काय पाहायचं असतं आपल्याला की फाईल सध्या पत्र कोणाकडे पेंडिंग आहे, तर ते आपल्याला करंट लिमिट ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल. कळलं सगळ्यांना. हे झालं तुमचं टपालचं. आता अशाच प्रकारे आपल्याला फाईल जाऊन बघायचं. फाईलमध्ये कसं बनणार आपण त्यामध्ये बघा. फाईलमध्ये ॲडव्हान्स सर्च आहे. क्लिक करत ॲडव्हान्स सर्चला आपण क्लिक केलं की परत त्याच प्रकारचं आहे. परत मी सांगतो त्यामध्ये कुठलं फाईल बघायचं मला सब्जेक्ट त्यामध्ये. आता मी अपॉइंटमेंटची केली होती, अपॉइंटमेंट टाकतो मी त्यामध्ये बघा आहे का त्यामध्ये, किंवा हे अपॉइंटमेंट बघा, अपॉइंटमेंट. ठीक आहे. सर्च फाईल बघा. अपॉइंटमेंटच्या फाईल 2 आल्या माझ्याकडे. बरोबर आहे. तर अपॉइंटमेंटच्या 2 फाईल माझ्याकडे यामध्ये दिसल्यात. बरोबर आहे मला. आता कोणावर करंटली आहे ते करंटली विथ निलोफर यास्मिन यांच्याकडे ते पेंडिंग आहेत फाईल. कळलं. अशा प्रकारे आपण ॲडव्हान्स सर्च मध्ये जाऊन फाईल कुणाकडे पेंडिंग आहे ते सगळं पूर्ण आपण त्यामध्ये बघू शकतो. याच्यामध्ये आणखी लक्षात ठेवा, यामध्ये पुलअप ऑप्शन दिलेलं आहे, हे तुम्ही ते वापरू नका. ठीक आहे. पुलअप ऑप्शन आपल्याला वापरायचं नाही. पुलअप केलं ती फाईल त्या व्यक्तीकडनं म्हणजे निलोफरकडून निघून तुमच्याकडे येईल ती डायरेक्ट. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं तुम्ही ऑप्शन त्यामध्ये वापरू नका. समजा आता आपल्याला एखाद्या पत्राची पूर्ण हिस्ट्री पाहिजे आपल्याला, ते टपाल कुठं कुठं फिरलं होतं, कसं कसं फिरलं ते जर पाहिजे तर कसं बनणार आपण आपल्या रिसिप्टच्या इनबॉक्समध्ये जाणार. ठीक आहे. किंवा आपण सेंडमध्ये समजा माझं सेंड केलं लेटर कसं पुढे गेलं ते बघायचं असेल तर माझ्या सेंड बॉक्समध्ये जाईल मी. ठीक आहे. कुठलं एक पत्र मी ओपन करतो माझं. ठीक आहे. ओपन करत त्याला ओपन केल्यानंतर बघा राईट हँड साईड तुम्हाला दिसतं बघा त्यामध्ये खाली मुवमेंटमध्ये एकच आहे, त्यामध्ये एकच पाठवतो आपण. तसे मल्टिपल मुवमेंट्स बघू आपण त्यामध्ये सेंडमध्ये आणखी कुठले असेल तर यामध्ये पण एकच दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे पत्रला सिलेक्ट करून त्यामध्ये वरती मुवमेंटला क्लिक करावं लागेल तुम्हाला. आता बघा यामध्ये बघा कशी तुम्हाला सगळ्यात पहिले फाईल केव्हा तयार झाली तुमची. ही फाईल झाली होती 4 तारखेला 3:29 कोणी तयार केली होती ती सेल कोणी केली, सुरेशने केली होती. कुणाला, गर्जना केली होती. कशा करता केली होती, ऍक्शन करता प्लीज एक्झामिन पुटअप करता है ना, आणि अर्जंट बेसिस मध्ये मारलं होतं. त्यानंतर ती फाईल परत गर्जेंनी सुरेश्वरला पाठवली. किती वाजता पाठवली, 4:34 पाठवली. म्हणजे पत्र लक्षात ठेवा, पत्र पाठवलं सांगतोय तुम्हाला. परत सुरेश्वरांनी 3:45 परत मला पाठवले. अशा प्रकारे तुम्हाला पत्राची पूर्ण मुवमेंट त्यावरती दिसू शकते. ठीक आहे. पुलबॅक केलं तर पुलबॅक पण तुम्हाला त्यामध्ये दिसेल. लक्षात ठेवा. आणि नंतर कुणाला पाठवले ते पण तुम्हाला दिसतं. दिनेश कुमारला पाठवले आपण. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्याची मुवमेंट आपण पत्राची बघू शकतो. आणि समजा मुवमेंट तुम्हाला प्रिंट पाहिजे तर बघा प्रिंट ऑप्शन पण तुम्हाला दिलेलं आहे. प्रिंट ऑप्शनला क्लिक केलं की तुम्हाला त्या मुवमेंटची पूर्ण प्रिंट तुम्हाला त्यामध्ये कम्प्लीट रिसिप्टची प्रिंट तुम्हाला मिळेल. तुम्हाला आणखीन प्रिंट करताना कम्प्लीट रिसिप्ट प्रिंट करता येईल, तुम्हाला डिटेल प्रिंट करता येतील, ड्राफ्ट असेल ड्राफ्ट प्रिंट करावं लागेल, डिस्पॅच पण तुम्हाला त्यामध्ये प्रिंट असेल तर करता येईल, मुवमेंट हिस्ट्री तुम्हाला करता येईल, आणि ऍक्शन काय असेल तर ऍक्शन कुठलं ऍक्शन करता गेले ते सगळं करता येईल तुम्हाला. ठीक आहे. समजा मी कम्प्लीट रिसिप्ट केली तर बघा कम्प्लीट रिसिप्ट मध्ये काय केलं त्यामध्ये बघू आपण. रिमार्क आपण दिल्याशिवाय तुमची सिस्टम पुढे जाणार नाही. रिमार्क काय करता माहिती आहे का, तर आपण नॉर्मली काय करतो UFS यूज करताना आपण लोकांना प्रिंटआउट न घ्यावं याकरता आपण जास्त हे करत असतो. जर लोकांनी प्रिंटआउट घेतलं तर परत सिस्टमचं इम्पॉर्टन्स राहणार नाही. तर आपण नॉर्मली प्रिंट कोणा करता घेतो, कोर्ट मॅटर करता घेतो, किंवा आणखी कोणाला फोटो करायचा किंवा RTI मॅटरमध्ये पाठवायचं त्याकरता आपण त्याची प्रिंट घेतो. आता मी एक कोर्ट मॅटर लिहिला आणि डाउनलोड करतो त्यामध्ये, किंवा प्रिव्ह्यू पण तुम्हाला करता येईल. ठीक आहे. आता प्रिव्ह्यू मी करतो त्यामध्ये बघा ते रिसिप्ट आहे बघा, ही रिसिप्ट तयार केली होती आपण डिटेल त्याचे पूर्ण.
ठीक आहे, MIDC फर्स्ट ट्रेनिंग बॅच. ठीक आहे, खाली त्यामध्ये आणखी त्याचा कॉम्प्युटर नंबर आहे, कुठला याने केलेला आहे, त्यानंतर रिसिप्ट कुठली ती रिसिप्ट आहे, कोणी जनरेट केली ती फाईल, त्या फाईल जनरेट करण्याचं नाव त्यामध्ये आलं. ठीक आहे, केव्हा जनरेट केली त्याचं डिटेल आले, त्यामध्ये नोट काय होती, नोट त्यामध्ये आली त्याची पूर्ण. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फाईलची पूर्ण रिसिप्टची प्रिंट त्यामध्ये तुम्ही घेता येईल. अशाच प्रकारे आपल्याला फाईलची पण त्यामध्ये करता येते. ठीक आहे, पण हे जे आहे ते जे ऑप्शन्स आपण फार लिमिटेड लोकांना दिलेले आहेत. सगळ्यांनाच फाईलचे प्रिंट काढण्याची परमिशन आपण दिलेली नाहीये. ज्या लोकांना रोल आहे तेच लोक त्याची प्रिंट काढू शकतात, बाकी सगळं त्यामध्ये प्रिंट कोणी काढू शकणार नाही. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. अशा प्रकारे आपण मुवमेंटची जी आहे ते प्रिंट काढू शकतो किंवा बघू शकतो. सध्या पत्र कोणाकडे पेंडिंग आहे ते कळण्याकरता. कळलं. ठीक आहे, आता आपण या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आता की फाईल टपाल सर्च कसं करायचं, फाईल सर्च कसं करायची. ठीक आहे, त्यानंतर त्याची मुवमेंटची प्रिंटआउट कशी काढायची. ठीक आहे, प्रिंटआउट काढल्यानंतर पूर्ण रिसिप्टची प्रिंटआउट कशी काढायची, या सगळ्या आपण बाबी यामध्ये बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फाईलमध्ये एखाद्या आपल्या नोटला जी आहे ती अटॅचमेंट कशी करायची, लोकल रेफरन्स कसा द्यायचा तो आपण बघणार आहोत.